आज आमचा शेवटचा दिवस आहे आणि आता प्रॅक्टिकल संपली की सगळे आपापल्या रस्त्यावरती निघून जातील. पण जाण्यापूर्वी प्रत्येकाकडनं एक आठवण म्हणून त्याचा एक छोटासा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. ठीक आहे, बघ. अफान मस्तान कसं वाटतंय? इंटरनेट यूज करतो आम्ही प्रॅक्टिकलसाठी. ऑल थँक्स टू FMT डिपार्टमेंट. ओके, आणखी सांग की शेवटचा क्षण आहे आयुष्यातले काही दिवस आहेत एज्युकेशन मध्ये, तर काय वाटतंय? थोडं इमोशन वाटत असेल की मित्र आता नाही भेटणार, बरोबर. टाइम स्पेंड करायला कमी भेटे. रिअल लाईफ आता फेस करू आपण. त्यासाठी ऑल द बेस्ट. दुसरा मान फरहान त्यासोबत जोडी आहे त्यांची. जोडी ही जोडी आहे जयवीर सर. थोडे मागे हो ना, मागे घे ना, मागे तुम्ही. अरे फीडबॅक दे. कसं वाटतंय एंड आलं एज्युकेशन अकॅडमिक इयर्स? We will have to face real world now, find jobs and internship. मस्त स्टिकर येतं. Enjoy life. Peace out. Thank you. येस येस. पुढचा आर्यन. आर्यन. ह्याला घे आर्यन नको. आपले तेजस पांगारीकर. सॉरी असू चालेल. कोण नाही थोडा लांब राहा कॅमेरा, एकदम झूम होत आहे. आता मी MC असंच करतो टाइमपाससाठी, कारण मला 2 वर्ष वाढवायची होती करिअरमध्ये. 2 वर्ष थांब बोल त्याला. ही माझी लिंक सोडतो. नाही तू सोड. हां, तर मला एवढंच मनाला वाटेल, फक्त बक्षुदी केली तेव्हा, बाकी आम्ही असं काही केलं नाही, असं एवढं काही उखाडलं नाही. आणि आज आमचा बिर्याणीचा प्लॅन आहे, झाला तर बघू. बाकी चिकन टोप आणणार आहे. फाइनल क्वेश्चन, सैलरी कितने लोगे? पॉवर स्टेशन आणि सूरज पाटील कोल्हापूर. तुम्हाला थोडे मागे घे, दोघांना थोडं मागे घे. थोडंसं दुःख पण होतं, म्हणजे आम्ही एवढं थोडंसं दुःख पण होतं आणि थोडीशी एक्साइटमेंट पण. कसली मारून घ्यायची भविष्याला आम्ही फेल होणार. काय येस तर लग्न आहे आता, म्हणून एक्साइटमेंट आहे तो. काय मेसेज द्यायचा आहे? काय शिकला इतके वर्ष? 18 वर्ष 22 वर्ष शिक्षण. मी भरपूर दिवस आलो पण शिकलो तर काही शिकलो आम्ही. सूरज पाटील तुमचा अनुभव सांगा. आय होप की सगळे आम्ही केटी लागून परत येऊ, एकत्र भेटू. केटीला भेटू, केटीला सगळे भेटू. काय त्रास करू नका तुम्ही, एवढे नाही, सगळे येऊ आपण परत. पाटीलने अजून बिर्याणी खाल्ली नाहीये, आम्हाला बिर्याणी मिळणार आहे. खूपच एक्साइटेड होती, तुमच्यासारखे मित्र मला भेटले. धन्यवाद. मी यशला मिस करेन. मला पण आठवण कॉलेजला तर आलो नाही. आता पुढचे आपले फ्रेंड पवन पाकळे, मागे घे. राजापूरचे एक प्रख्यात व्यक्तिमत्व, कणखर व्यक्तिमत्व, छोटा बोंबी काय पुढे काय अनुभव कसं वाटते शिक्षणाच्या? शिक्षणाची तळमळ तुला इथपर्यंत घेऊन आली की नाही? पुढे आता काय? नाही स्पायडर मध्ये सिलेक्ट झाल्याबद्दल काय अपेक्षा नाही. मित्र आपला सिलेक्ट झाला, त्याचा फोटो पण लागला आपण थोडा, आणि जो कॅमेरा तो पण सिलेक्ट झाला. पण काय उपयोग नाही त्याचा. पण काय उपयोग नाही. स्किल्स वाढवायला आलो होतो पण काय वाटलं थोडीशी तळमळ तर झाली. आता हे जे हिडन टॅलेंट प्रसाद कांबळे, वसुली भाई त्यांनी आपल्याला अजून पार्टी दिली नाही आहे. मोबाईल घेतला आहे तो, मोबाईल घेतलेला आहे. अजून पार्टीची वाट बघतो. एक मोबाईल साठी 4 लोकांना कामावर लावलं. चिपळूण ब्रांच मध्ये, एक रत्नागिरी ब्रांच, एक दापोली ब्रांच, खेड ब्रांच, सगळे माणसं फिरवले एक मोबाईल. आपण कॅमेरामॅनचा इंटरव्ह्यू घेऊया. नाही
आधी होते अकॅडमिक मध्ये काहीतरी फीडबॅक दे. कॉलेजबद्दल काय कॉलेज तर बोललोच तर राहू दे. हे त्या पोराला की कल्पेश हे रे अक्षय मेन अक्षय कल्पे अक्षयला पण घ्यायचं अक्षयला घे अक्षयला कॉलेजपेक्षा तुला फ्रेंड्स बद्दल कसं वाटलं? नवीन फ्रेंड झाले, कसं behavior होता? किती मजा केली वगैरे हे सांग. केवढी केली क्वार्टरवर गेली बाकी मला उचल ना हे घ्यायचं तुला हे मग कॅन्सल शब्द नाही मग कॅन्सल फ्रीकआउट डान्स करणार ऑन द स्पॉट डान्स करणार बंटी उडा तेजस बंटी उडा माझा याला पहिला प्रश्न आहे तुझा ज्याने सेन्सिटिव्ह कंटेंट व्हायरल केलं त्याच्याबद्दल तुला काय मत आहे? चहाची रेसिपी आहे ना चड्डीच्या क्रेटावाली सांगलीचे विक्रेते ज्यांना घड्याळबद्दल खूप नॉलेज आहे आता ते IT फील्ड मध्ये आले त्यांच्या कस्टमाइज. सांगा आपला अनुभव कसं वाटलं कॉलेजमध्ये मित्रांबद्दल मैत्रिणींबद्दल सांग तुझ्या कोण एक मैत्रीण नाही सांग खरं बोल प्लेसमेंट बद्दल सांग. तिथे डाग होते ते कसले होते बिझनेसमॅन आता हे साईबाबा दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष सांगलीचे याचा फेवरेट स्पॉट हे पण आपल्या गोपाळ एक आपल्या छोट्याशा शहरातल्या एका कॉलेजमध्ये आले FM टीचर. तर आमचं भाग्य आहे की असे व्यक्तिमत्व आलं. तुमचा फीडबॅक सांगावा एक वर्ष आता किती एक वर्ष झालं 1.5 वर्ष बाकी सुट्टीमध्ये कसं वाटलं कॉलेजमध्ये? एका शब्दातच सांगू इच्छितो. नको वर्गातले शब्द जास्त हवे XYZ म्हणजे काहीतरी बोल तुला काय वाटतं XYZ. आता आपल्याला इंटरव्ह्यू फॉरवर्ड होणार आता. दुसरं कोण राहिलं? शारिक हे दौदूतला घे मॅन फ्रॉम कोल्हापूर जो बॅडमिंटन प्लेअर जो आम्हाला माहित नव्हतं असेल पण त्याने खूप चांगली अशी कामगिरी केली. खाली मुंडी पाठत नाही. आपला फीडबॅक सांगा FM कॉलेजबद्दल प्लेसमेंटची खूप एक्सपेक्टेशन्स होत्या आणि मिळाली हा मिळाली क्यू स्पायडरला आहे तो पण. क्यू स्पायडर अशी कंपनी आहे की अख्ख्या वर्ल्ड मधली सगळ्यात बेस्ट कंपनी आहे. त्यामुळे आम्हाला त्या कंपनीमध्ये आम्हाला प्लेसमेंट प्लेस झालं त्याबद्दल आम्हाला खूप अभिनंदन करावंसं वाटतं कॉलेजचं आमच्या. आणि आमचं अवभाग्य की आम्ही या कॉलेजमध्ये विद्यार्थी लाभलेलो आहोत. तर थँक्यू धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. कारल्याचे व्यक्ती आले ज्यांचं शालीमार नाव तर रत्नागिरीतलं खूप दम बिर्याणीचं रेस्टॉरंट आहे. कधी वाटलं प्रमोशनचे पैसे घ्यायचे नंतर प्रमोशनचे पैसे नाही बिर्याणी फ्री सगळ्यांना. ओके सो फीडबॅक सांग. अरे पण डेट कधी भेटणार आहे? पार्टी शालीमार हॉटेल बिर्याणी कधी मिळेल? हा बिर्याणी बोलो कुछ तो बोलो. कॉलेज का एक्सपीरियंस कॉलेज त्याला एक्सपिरियन्स बघा चल. मला हे आम्ही डिपार्टमेंटला व्यवस्थित दिसून दे जरा. अवधूत की तरह मेरे को भी बहुत एक्सपेक्टेशन थे प्लेसमेंट से पर सेम उसका तो क्यों स्पाइडर में भी हुआ है क्या? वो भी नहीं हुआ.
शायरी टाक Failure is the first step of success. लक्षात ठेव. Failure is the first step of success. लास्ट स्टेप ऑफ लाईफ इंटरव्ह्यू सावड्यातले एक अशी फेमस अशी नर्सरी आहे जिथे सगळ्या प्रकारची झाडं मिळतात. ओनर सोहन नांगले आहेत. आता झाडांमध्ये माहिती आहे आता टेक्नॉलॉजी मध्ये पण चांगलं असं नाव करणार आहे. सो असू दे घे. तुझे फ्रेंड्स कसे होते? छान होते. अनोळखीमधनं कसं वाटलं? सुरुवातीला काय वाटलं की काय असं काय नाही पण सगळे मिळून मिसळून होतं. ओके मोठे बोल मोठे झाला इंटरव्ह्यू आता बघ मॅडम मदत आहे. अगेन वेलकम बॅक टू राज मोहितेस व्लॉग. तो आपला अर्धा व्हिडिओ राहिलेला होता ज्यामध्ये सगळे आपण फीडबॅक मागत होतो की एज्युकेशनचं अकॅडमिक याचं लास्ट टाईम आहे आपलं. सो आज आपण अतुलकडनं ओपिनियन घ्यायचं. ओपिनियन घ्या की कसं वाटलं फिनोलेक्स कॉलेजचं टेन्युअर. फिनोलेक्स कॉलेजकडून तुम्हाला गिफ्ट काम रे अतुल काहीतरी बोलतोय ना. शब्दात झक मारली. पण तुम्हाला मित्र कसे वाटले? एन्व्हायरमेंट कसं वाटलं? कसे आणि चांगले भेटले. सगळ्यात बेस्ट मित्र कोण होता? कॅमेरामॅन दिस इज दुश्मन. अरे वा. बरोबर तुझं बेस्ट मित्र आहे. अरे आपणात पार्टी. हे बापटचं ओपिनियन घे. बापट राहिलेला काल. तुझा एक्सपिरियन्स कसा होता मित्रा? तुझं कसं वाटलं? एन्व्हायरमेंट कॉलेजचा एक्सपिरियन्स कसा होता? हे जाणार आहे त्यामुळे शिवाय नको आहेत. कंटिन्यू नको आहे नाही चांगले व्हिडिओ अरे रील अशी बनवली तर पण चांगले बनवणार असं फालतू नाही. पॉझिटिव्ह काय शिकलास? काय वाटलं मित्रांसोबत राहून? बघायला गेलं तर कॉलेज आतापर्यंत जे मला आवडलं नाही. तू होतास काय कॉलेजला? घाणेरडं एकदम कॉलेज आहे. हा पहिली गोष्ट प्रेझेंट होतात काय? तू किती पुढे आलास बघ कॅमेराच्या. हो मी प्रेझेंट होतो. सेमिस्टर 1 to 3 1 to 3 सेमिस्टर 4 पण मी प्रेझेंट राहणार आहे. स्वतःसाठी मेसेज दे ना. पुढच्या 5 वर्षामध्ये तू कुठे बघतो स्वतःला? दुबईमध्ये. काय बोला? त्याच्याच बिझनेस मध्ये. सो माझ्याकडे काय काम? थँक्यू माझा इंटरव्ह्यू घ्यायचं तुला विचारते कोण बरं? अरे प्रेशियस टाइम दिल्याबद्दल. तुझा चेला असला ना बिझनेसमॅन हा जरी तुझा चेला असला तरी मी कंप्लीट करणार. सांगलीमधले साखर कारखान्याचे मालक, भविष्यातले साखर कारखाना किंवा इथेनॉल 20 त्याचे डीलर म्हणजे ऋतुराज माने. तुमचं ओपिनियन द्या. काय ओपन कसं कळतं कॉलेज तुझं? एक्सपिरियन्स कसा होता? कॉलेजला कशी गेली तुझी? राज मोहितेचं गायडन्स उपयोगी आला की नाही? पॉझिटिव्ह गोष्टी सांग. चांगल्या गोष्टी सांग. फ्रेंडशिप वगैरे आमची असे काय कॉलेज बद्दल निगेटिव्ह नेगेटिव्ह नाही सांगायचं ब्लॉग. पॉझिटिव्ह सांग. पॉझिटिव्ह हा ब्लॉग जाणार आहे ना. निगेटिव्ह समज आणि आम्ही सांगितलेलं त्याचं काय नाही तू चांगलं सांगितलं. तुला तू काय पाहिजे ते तर तू बघून घे. तू बीएससी मध्ये कसा होता आणि इथं तुझी इम्प्रुव्हमेंट कशी झाली? आतापर्यंतचं हे कॉलेज काहीच नाही. की नाही आवडलं. सॉफ्ट स्किल मध्ये काय डेव्हलपमेंट झाली की हार्ड स्किल कोडिंग मध्ये झाली? हा, ते Coding मध्ये झाली. कोणती लँग्वेज तुझी आवड आहे जास्त? पायथॉन. आपल्या करिअर मध्ये काय पुढे भविष्यात काय करिअर करायचं? तुला काय काय आवडलं कॉलेज बद्दल? एन्व्हायरमेंट वगैरे झाड सांग त्याला सांगू दे. असं नाही पुढे सांग. फुल सायला तर आता फिरत जाऊया काय? फिरत जायचं. हां, तर अजून आमच्या क्लासमध्ये एक मुलगी वृषाली. अरे गेली गेली गेली. काय नाही बोलायचं. झाला किती जागे त्याला झाला तो मेन माणूस काय उत्तर दिले याने? काहीतरी पाच बोलला. चांगला बोलला नाही कॉलेज बद्दल. कॉलेज आहे असं असायला पाहिजे चांगलं मेन म्हणजे. जाणार आहे दुसऱ्या बनवायचं म्हणून चांगलं बोललं. कॉलेज चांगलं नसलं ते मित्र चांगले होते. एक नंबर होते सगळे मित्र चांगले होते. खरं सगळे चांगले. सगळे मित्र चांगले. ए वर्गातले पण बी वर्गातले पण ए वर्गात तुला आवडलेला कोण व्यक्ती आहे? सगळे सगळ्यात जण एक कोणतरी असेल ना जवळचा. सगळे सगळे नाही सगळे 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 बीएससी सगळे 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 आणि एमसी मध्ये ट्रान्झॅक्शन काय सगळे 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 वाईट आहे? बीसीला मी कॉलेजलाच गेलो नव्हतो. आणि एमसी ला आलो ते पण गेलो नाही. आतापर्यंतचं हे कॉलेज
हे कॉलेज कसं तुला ह्या कॉलेज मधून तुला काय इम्प्रुव्हमेंट काय शिकायला मिळालं? काय नाही कॉपी पेस्ट करायला परफेक्ट कॉम्प्युटर्स कसं करायचं? हो ती पण परफेक्ट ब्लॉग बनवायचे बनव ना मग आता 5 मिनिटं शेवटची प्रोग्राम अशी एकही कुठची तुला कसं करायला आवडेल? करिअर कसं करायचं? बघू डेटा जो तो डेटा एक्सप्लेन झालाय त्यामुळे कारण सध्या आता किती ते बूम होत ते बघत असाल काय कुठच्या प्रकारची मारामारी जाते. दोन झाला कोण राहिलाय आमच्या वर्गातले ते राहिलेत काय ते ते पण झाले वाटते साहिल राहिला यश आला यश तू काय लेट येतो म्हणून सांग ए त्याला घेऊया इकडे उजेडच घेऊन जाऊ साईडला ठीक आहे उजेडच इकडे उजेड आहे व्यवस्थित तिकडे गेले तिकडे काढू काय रे तिकडे घे चल अति उजेड झाला काय ठीक आहे शोक हा घे साहिल आहे साहिल कुंभार लांबच राहा मी बरोबर घेतो अँगलने तुझा एक्सपिरियन्स सांग फक्त बस कॉलेज कसं वाटतं काहीच नाही काय चेंजेस झाले आधी इकडे बीएससी ला होतास मग बीएससी मध्ये एमसी आला ट्रान्झिशन झालं तर तुला त्यामध्ये तुला स्वतःमध्ये काय चेंजेस वाटले कॉन्फिडन्स मध्ये तुला एफर्ट्स मध्ये काय इम्प्रुव्हमेंट थोडंफार स्वतःसाठी निरोप दे जो तू पुढच्या 2-3 वर्षांनी बघशील स्वतःला कोणत्या फिजिकली मेंटली स्वतःला कोणत्या नजरेत बघतो नजरेत नाही बघतो म्हणजे निरोप म्हणजे असं की काय नक्की स्वतःसाठी निरोप दे पुढच्या भविष्यामधल्या स्वतःसाठी पोझिशनला वगैरे बघतोस पोझिशन असं काय काहीतरी असेल. काय एमसी डिपार्टमेंटचे बॉडी बिल्डर ख्रिश्चन बॉम्ब ओके ख्रिश्चन नाव आहे ना ख्रिश्चन ओके ठीक आहे तो पॉईंट झाला माझा तर तुम्ही बीएससी केलं बीएससी आयटीसी सी ओके बीएससी सीएस मधनं एमसी तुला काय होतं चेंजेस वगैरे आता संपायला आला आपलं एक्सपिरियन्स सांग तुझा MC चा. कसं वाटतं इम्प्रुव्हमेंट डेडिकेशन लेवलला किंवा करिअरच्या त्याला सिरियस मी असा प्लेअर आहे जे होईल फक्त ते वाटतंय की म्हणजे बाकीच्या एक्सपेक्ट मध्ये मजा आली पण दोन्ही म्हटलं कारण ते बरेच वर्ष झाले खूप लेंदी झालं स्ट्रेंथ झालं ओके स्वतःसाठी ते वाटलं करायला नको करिअर कसं करायचं जगलंय का बॉडी बिल्डिंग बायसेप दाखवलं आपण तुला करिअर काय करायचं ग्रेट आणि सगळेजण जेवढे आले नेटवर्किंग सायबर सिक्युरिटी ओके काय प्रिपरेशन वगैरे काय कुठपर्यंत झाली चालू आहे कॅमेरा मध्ये स्वतःला कुठे बघतो 2-3 वर्षांनी 5 वर्षात हा मिस्टर ऑलिम्पिया की आयटी जॉब मिस्टर ऑलिम्पिया की आयटी जॉब दोन्ही ओके म्हणजे असं अमॅच्युअर जाणार आहे की नॅचरल नॅचरल नो स्टेरॉइड बघूया लक्षात ठेव Yes, yes. निखिल नाव येतो रिझन गुड सरी आता नेक्स्ट आर्यनला घे त्या थँक्यू आर्यनला घे त्याला घे थँक्यू अरे हा इंटरॅक्शन केल्याबद्दल 5 वर्षात भेटू कुठेतरी अशीच आपली जेव्हा आयसीएन इंडिया उपवासपटू आर्यन धुरी यांच्याशी आपला एक्सपिरियन्स सांग पॉझिटिव्ह आपला एक्सपिरियन्स सांगा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स सांगा चला कॉलेज बद्दलचा कॉलेजच्या वर्गातला सांग ब्लँकबुक फुलडा प्लस मेकॅनिक वॉश मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. असा मनातनं श्रीमंत व्यक्ती आर्यन धुरी
मनात नाही खिशात हा. वेळ नाही पटकन तुझा एक्सपिरियन्स आहे एमसीएचा. कॅमेरा आवाज आहे का? एक्सपिरियन्स सांगितलं तुझा एमसीएतला. एमसीएतला एक्सपिरियन्स खूप डॉट आहे. फिलिंग द ब्लँक्स. तुला काय इम्प्रुव्हमेंट वाटली? 0. स्वतःला पुढे 2-3 वर्षात कुठे बघतोस? त्यांनी दिलं नव्हतं. हा वन्स मोर. आनंद क्वेश्चन तर विचार. कुठला होता आपला क्वेश्चन? एक्सपिरियन्स चांगला होती मजा. आणि इम्प्रुव्हमेंट स्वतःला पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे बघतो दोघं सांगा. किती वर्षात? 5 किंवा 5 वर्षात. 5 वर्षात. हा. 5 वर्षात तुझ्या लग्नात. आणि तुझं तुला कधी होईल त्यावेळेला होईल. सांगितलं. हा तर बघ जॉब लागू दे लगेच जॉब लोक तुम्हाला काय मेसेज द्यायचा युथ साठी भविष्यातल्या जे सेक्टर मधले आहेत त्यांच्यासाठी? करिअर जर करायचं असेल 6 महिने सुट्टी आणि गव्हर्नमेंट जॉबचा प्रॅक्टिस करतात. कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट घेऊन नंतर एमसीए कराल. तुमची स्किल इम्पॉर्टंट आहे. साईड बाय साईड करायचं तर अजिबात येऊ नका. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एमसीए करून काय Side by side. जर तुमची त्याच्यात असेल बा कुणासारखं पोटेन्शियल असेल तर ठीक आहे. म्हणजे तेवढ्या वेळ घासायची तयारी असेल तर ठीक आहे. पण नाही आमच्यासारख्या कॉमन तेवढी घासून पण शेवटी धारता येतो. ओके थँक्यू. रियालिटी हर्ट्स. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सर. Interact थँक्यू सर. पाईप अरे राहिलास बाकी सगळे आले व्हिडिओमध्ये. स्वतः तुझा एक्सपिरियन्स सांग. फोटो नाही व्हिडिओ आहे झाटू. सांग तरी. आठवणीत राहिला काही केलीस. लास्टच काय हे बघ व्हिडिओ काढतो. सांग किती वेळा काढू? तू काल नाही आलास व्हिडिओमध्ये. बोल काय बोलू? तुझा एमसीएचा एक्सपिरियन्स सांग. एमसीएचा एक्सपिरियन्स सांग मला आता सांग.